नमस्कार, मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डेलिशियस फूडमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण रेसिपी करणार आहोत ती करडीच्या भाजीपासून। करडीच्या भाजीमध्ये कॅल्शियम हे मुबलक प्रमाणात असते। अशा ह्या कॅल्शियमयुक्त भाजीपासून आपण खमंग रेसिपी करूया। घेतलेल्या भाजीमधून काही पान वेगळे करून ह्या प्लेटमध्ये ठेवूया। संपूर्ण भाजीमधून 20-30 पान मी बाजूला काढून घेतलेले। हे पान स्वच्छ धुवून घेऊया। पान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। यात जादा जे पाणी आहे ते निथळून जाण्यासाठी मी कॉटनच्या नॅपकिनवर ठेवून घेत आहे। नॅपकिनचा दुसरा भाग वर ठेवून भाजी थोडीशी कोरडी करून घ्यायची आहे। हे आता साइडला ठेवून घेऊया। आता एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी बेसन घ्यायचे। यामध्ये 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घालूया, त्यामुळे त्याचा स्वाद चांगला येईल। 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट। आपल्या चवीनुसार आपण तिखट कमी जास्त करू शकतो। चवीनुसार मीठ, हे सेंदो मीठ आहे, अर्धा चमचा घेतलेला आहे। घातलेले पदार्थ मिक्स करून घेऊया। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सैलसर पीठ तयार करायचं। 5-6 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेले आहेत, त्या देखील यामध्ये घालायचं आहे। सुरुवातीलाच घातले तरी चालतात, मी मिसरले होते त्यासाठी आता घालून घेत आहे। परत सर्व पदार्थ एकजीव करून घेऊया। हरभऱ्याची डाळ भाजून घरीच बेसन तयार केलेलं आहे, त्यामुळे पदार्थ एकदम खमंग होणार आहे। खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, थोडंसं सैलसर असं पीठ तयार करून घेतलेलं आहे। गॅसवर कढईमध्ये तेल तापण्यास ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघू। तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे, पिठाचा गोळा लगेच वर आलेला आहे। गॅसची फ्लेम स्लो करून घेतली। आपल्या नाश्त्याच्या चमच्याने 1 चमचा तेलाचं मोहन या पिठामध्ये घालून घ्यायचं। मोहन घातल्यानंतर पीठ चांगलं फेटून घ्यायचं। तेलाचा मोहन न घालता पाव चमचा सोडा घातला तरी चालेल। स्वच्छ धुवून सुके केलेले पान घ्यायचे, तयार केलेल्या बेसनाच्या पिठामध्ये बुडवायचे, तेलामध्ये टाकून घ्यायचे। थोडेसे लालसर व कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला सर्व पान तळून घ्यायचे। खूप तेल कडकडीत झाला असेल तर मीडियम स्लो फ्लेमवर तळून घ्यायचे। तेलाचं तापमान कमी झालं असेल तर गॅसची फ्लेम हाय करायची आहे। लालसर रंगावर कुरकुरीत तळून झालेले आहेत, काढून घेऊया। करडीच्या भाजीचे कुरकुरीत भजे तयार झालेले आहेत। आपण नेहमी करडीची सुकी भाजी कोशिंबीर करून तर खातोच, एखाद्या दिवशी असे खमंग कुरकुरीत भजे करून खाऊ शकता। अशी ही भजी आपल्याला आवडली असेल तर रेसिपी लाईक शेअर करा। याप्रमाणे सर्व पान आपल्याला तळून घ्यायचे। पहा, एकदम कुरकुरीत असे कॅल्शियमयुक्त भजे तयार झालेले आहेत। सोडा न घालता देखील खुसखुशीत झालेले आहेत। हे भजे चहा सॉससोबत देखील खाता येतात। आम्ही तर हे भजे भाकरी चपाती बरोबर देखील खातो। एखाद्या जेवणात असे गरमागरम भजे, भाकरी, आमटी, भात करतो, असे हे खुसखुशीत भजे आपणही घरी करा। कसे वाटले मला नक्की सांगा। चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह। कायम स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद।